Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. Myself Pakanay Dedasan BMS फायनल स्टुडंट. तर मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ते म्हणजे समोरचा टॉपिक जे की आपण विष उपद्रव आणि त्यांची चिकित्सामध्ये हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. यामध्ये आपण मॉडर्न पार्ट्स घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं मस्ट नो पॉईंट सांगितलेले की ऑक्युपेशनल हजार्ड्स जे आहेत त्यांचे प्रिव्हेन्शन कंट्रोल आणि त्यांचे टाईप्स काय काय येतं आपण ते बघणार आहोत. हा मस्ट नो पॉईंट आहे तर नीट काळजीपूर्वक बघा. तर व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशनल हजार्ड्स. तर ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणजे काय माहिती आहे का. एनी आता हजार्ड म्हणजे काय तर हजार्ड म्हणजे एखादा धोका किंवा संकट आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याची डेफिनेशन असं सांगितलेली इट इज अ डिफाईन ॲज अ सिच्युएशन दॅट पोजेस अ पोटन्सी टू रिस्क और थ्रेट टू अ रिस्क टू लाईफ हेल्थ प्रॉपर्टी और इन्व्हायरमेंट. म्हणजे धोका आता संकट कशामुळे होऊ शकतो. धोका हे एक प्रकारचा पोटेन्शियल थ्रेट आहे किंवा रिस्क टू ज्याच्यामुळं आपली जीव जाऊ शकतो. आता ते धोका कशामुळे पण असू शकतो. फिजिकल असू शकतो, केमिकल असू शकतो, बायोलॉजिकल असू शकतो आहे की नाही. त्याच्यानंतर तेच ऑक्युपेशनल हॅझार्ड रिलेटेड त्यांनी सांगितलेले की एनी इलनेस असोसिएटेड विथ स्पेसिफिक ऑक्युपेशन म्हणजे कोणताही दुखापत जे की व्यावसायिक दृष्टीने जे धोका निर्माण करतो. इंडस्ट्रियल इज रिफ्लेक्ट ॲज अ ऑक्युपेशनल डिसीज. तर जे व्यावसायिक दृष्टीने जे दुखापत उत्पन्न करतो त्याला आपण ऑक्युपेशनल हजार्ड असे म्हणतात म्हणजे व्यावसायिक धोके असे म्हणतात. आता हे जे व्यावसायिक धोके असतात सच डिसीजेस आर कॉज बाय व्हरायटी ऑफ बायोलॉजिकल्स केमिकल फिजिकल सायकोलॉजिकल फॅक्टर्स दॅट एक्झिस्ट इन वर्क प्लेस और एन्काउंटर इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. आता या प्रकारचे ऑक्युपेशनल हजार्ड्स हे जे आहेत हे कोणत्या कोणत्या व्हरायटीमुळे होतात कोणत्या कोणत्या कॉजमुळे असतात. बायोलॉजिकल केमिकल फिजिओलॉजिकल त्याच्यानंतर फिजिकल सायकोलॉजिकल फॅक्टर्स याला रिस्पॉन्सिबल असतात हे ऑक्युपेशनल हजार्ड कॉज करण्यासाठी. आता हे ऑक्युपेशनल हजार्ड्स हे एक स्पेसिफिक ऑक्युपेशन या रेंजमध्येच असते म्हणजे इंडस्ट्रीयल पार्टमध्येच असते. म्हणून याच्यासाठी द ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन ओशा हा लागू झालेला आहे. आणि याच्या अनुषंगामध्ये त्यांनी 5 कॅटेगरीज केली. त्याच्यामध्ये फिजिकल सेफ्टी सांगितलेली आहे, नंतर केमिकल हजार्ड सेफ्टी सांगितलेली आहे, नंतर बायोलॉजिकल हजार्ड सेफ्टी सांगितलेली आहे, नंतर एर्गॉनॉमिक रिस्क सेफ्टी सांगितलेली आहे आणि लास्टला त्यांनी ॲक्सिडेंटल रिस्क सेफ्टी सांगितलेली आहे. अशा त्या लॉ अंडर येतात. आता याच्यानंतर हे झाले ओशा आहे की नाही ओशाच्या अंडर. आता इथपर्यंत असं म्हणलं का. त्याच्यासमोर जर बघितलं मित्रांनो तर त्यांचे टाईप्स सांगितलेले आहेत. तर यांचे टाईप्स 5 आहेत. तर कोणते कोणते येतं फिजिकल आहेत केमिकल आहेत बायोलॉजिकल आहेत ॲक्सिडेंटल आहेत आणि एर्गोनॉमिक रिस्क आहेत. अशा पद्धतीने हे 5 आहेत. तर ते विस्ताराने आपण बघूया. तर त्याच्यामध्ये आहे पहिले फिजिकल रिस्क. ते काय म्हणते इट इज असोसिएटेड विथ नॉईज आयोनायझिंग रेडिएशन अँड टेम्परेचर. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात तर आता ते फिजिकल असतात इंड्यूस असतात जसे की आता आयोनायझिंग रेडिएशन्स लाईक लाईटनिंग विजा कडकणे किंवा एखाद्या यंत्रामुळे इजा होणे आहे की नाही. आता इंडस्ट्रीमध्ये असतात किंवा वरून समजा एखाद्या काहीतरी वस्तू जड वस्तू पडणे आणि त्याच्यामुळे मृत्यू होणे हे फिजिकल एजंट्स झाले. त्याच्यानंतर केमिकल हजार्ड्स. आता याच्यामध्ये जर बघितले तर मोस्टली एक्सपोजर टू गॅसेस वेपर्स फ्युम्स असं सांगितलेले म्हणजे विषाणू वायू यांच्यासोबत जास्त कॉन्टॅक्ट राहणे त्याच्यामुळे जे दुखापत होते इलनेस होते ते या केमिकल हजार्ड्स अंडर येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेली की बायोलॉजिकल हजार्ड्स. आता याच्यामध्ये सच ॲज एक्सपोजर टू व्हायरसेस बॅक्टेरिया ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये जीवाणू सांगितलेले आहेत. तर जे दूषित जीवाणू आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत व्हायरसेस आहेत किंवा ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स. आता हे मोस्टली जे लॅब टेक्निशियन असतात जे की ब्लड याच्यामध्ये असतात तर त्यांच्या खास हे त्यांना हजार्ड होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे एर्गोनॉमिक रिस्क. आता हे एर्गोनॉमिक्स रिस्क जर बघितलं तर याचे आर दोज असोसिएटेड विथ द नीड फॉर इनकरेक्ट पोस्चर म्हणजे व्यवस्थितपणे काम न करणे मोनोटॉनी रिपिटेटिव्हनेस वर्क शिफ्ट्स आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन्स. हे एर्गोनॉमिक रिस्क जे आहेत ते वेडेवाकडे उभे राहणे वेगवेगळे पोस्चर राहणे त्यांचे. त्याच्यानंतर सतत कंटाळवाणा करणे कामामध्ये. त्याच्यानंतर वर्क शिफ्ट जास्त प्रमाणामध्ये होणे आणि सतत खांद्या आणि म्हणजे गुडघेदुखी किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये राहणे. या सर्व गोष्टी या एर्गोनॉमिक रिस्कच्या अंडर येतात. अशा पद्धतीने हे
एर्गोनॉमिक रिस्क सांगितले. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे ॲक्सिडेंटल रिस्क. आता हे ॲक्सिडेंटल रिस्क जर बघितलं तर सच ॲज अनसुटेबल वर्क इन्व्हायरमेंट, इनसफिशियंट लाइटिंग, पोटेन्शियल इलेक्ट्रिकल अँड फायर ॲक्सिडेंट्स. आता हे ॲक्सिडेंट्समध्ये हे म्हणजे हे अनैच्छिक असतात. आता याच्यामध्ये जर बघितले तर जसे की आता इनसफिशियंट लाइटिंग सांगितले किंवा विजा एकदम अचानक पडणे. त्याच्यानंतर फायर एक्सटेन्शन, पोटेन्शियल इलेक्ट्रिकल, विद्युत प्रभावाच्या याच्यामुळे होणार. त्याच्यानंतर फायर ॲक्सिडेंट्स होणार. या सर्व या ॲक्सिडेंट जेवढे केसेस आहेत तर ते सर्व या ॲक्सिडेंटल रिस्क हझार्डमध्ये येणार. अशा पद्धतीने हे टाईप्स होते. आता याच्यासमोर आपण मोस्ट पॉईंट बघणार आहोत ते म्हणजे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ ऑक्युपेशनल हझार्ड सांगितलेले तर त्याच्यामध्ये 3 प्रिव्हेन्शन सांगितलेले आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन त्यांनी सांगितलेले की इट इज मोस्ट इफेक्टिव्ह. हे मोस्ट इफेक्टिव्ह आहे बिकॉज इट फोकसेस ऑन प्रिव्हेंटिंग डिसीज और इंजुरी ॲट सोर्स बिफोर इट ऑकर्स. म्हणजे ते उत्पन्न होण्याचे पहिलेच आपण त्याला प्रिव्हेंट करायचं. ही प्रायमरी प्रिव्हेन्शन त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर सेकंडरी प्रिव्हेन्शन त्यांनी सांगितलेलं की इट एम्स टू रेज अवेअरनेस. त्याबद्दल अवेअरनेस करायचं. डिटेक्ट्स सिम्टम्स अर्ली इन ऑर्डर टू रिड्यूस इम्पॅक्ट ऑफ अ डिसीज. आता सिम्टम्स हे लवकर डिटेक्ट करायचं ज्यामुळे ते जे समजा हझार्ड आहे त्यांचा आपण इम्पॅक्ट लवकर करू शकतो किंवा त्या डिसीजला आपण लवकर इम्पॅक्ट करू शकतो. आता ते कशानं करू शकणार आपण ते सांगितलेले ते वाया एज्युकेशनल, हझार्ड कम्युनिकेशन आणि स्क्रीनिंग प्रोग्राम. तर आता हे एज्युकेशनल, हझार्ड कम्युनिकेशन आणि स्क्रीनिंग प्रोग्रामनं हे आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन करू शकतो असं त्यांनी याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की म्हणजे त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायची. ते ड्रग, ते डिसीज किंवा त्या याच्याबद्दल. आता ते डिसीज इंजुरी ज्यामुळे झाली त्याच्याबद्दल एज्युकेशनल पर्पज, स्क्रीनिंग प्रोग्राम हे राबवायचं असं त्यांनी सांगितलेले. तिसरं येते ते म्हणजे टर्शरी प्रिव्हेन्शन. आता हे टर्शरी प्रिव्हेन्शन इट फोकसेस ऑन मिनिमायझिंग हार्म अँड इम्पॅक्ट ऑफ इलनेस और इंजुरी बाय फॅसिलिटिंग ट्रीटमेंट, ensuring income security, organizing housing and assisting in return to work while increasing local and societal recognition through compensation, documentation and associated cost. आता इथं यांनी सांगितलेलं की इट फोकसेस ऑन मिनिमायझिंग. ते मिनिमायझिंग करायचं. आता ते कशा पद्धतीने आपण मिनिमायझिंग करू शकतो. आता ते जे दुखापत आहे किंवा इंजुरी ते मिनिमायझिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो तर त्यांना इन्शुअर करायचं इन्कम सिक्युरिटीबद्दल, ऑर्गनायझिंग हाऊसिंग आणि असिस्टिंग इन रिटर्न टू वर्कला हे करायचं. आता ते आपण कशाने करू शकतो. थ्रू कंपन्सेशन करायचं किंवा डॉक्युमेंटेशन करायचं किंवा असोसिएटेड कॉस्टनं करायचं. अशा पद्धतीने यांनी 3 प्रिव्हेन्शन सांगितलेले आहेत आणि या 3 प्रिव्हेन्शननं आपण हे ऑक्युपेशनल हझार्ड कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीने हे प्रिव्हेन्शन होतं. आता इथपर्यंत समजलं का. आता याच्यासमोर येते ते म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हझार्ड्स. तर आता एक्झाम्पल जर बघितले तर याच्यामध्ये पहिलं सांगितलेले मेकॅनिकल हझार्ड्स. आता मेकॅनिकल थ्रू हझार्ड्स काय एक्झाम्पल्स त्यांनी सांगितले तर त्याच्यामध्ये त्यांनी फॉल्स, कट्स, ॲब्रेशन्स, कंट्युजन्स, इंजुरी सांगितलेले. हे एक्झाम्पल्स ऑफ मेकॅनिकल सांगितलेले. तर फॉल्स म्हणजे पडणे, एखादा यंत्र पडते किंवा एखादी मशीन पडते. त्याच्यानंतर ॲपरेशन निर्माण होणे. कंट्युजन्स म्हणजे मेंदूमध्ये डायरेक्ट काहीतरी घुसणे किंवा मेंदूमध्ये दुखापत होणे. त्यासोबतच कंट्युजन्स सांगितलेले. कंट्युजन्स इंजुरी वगैरे होणे. या सर्व आपल्याला त्याच्यामध्ये बघण्यात मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलं एर्गोनॉमिक टूल्स. आता व्हॉट इज मीन बाय एर्गोनॉमिक. एर्गोनॉमिक इज अ सायन्स दॅट डील्स विथ मॅन विथ मशीन. म्हणजे त्या आता एर्गोनॉमिक टूल्स हाताळायच्या वेळेस त्यांच्यामध्ये काय होणार, रेड्यूस स्ट्रेस होणार आणि त्याच्यामुळे CTD किंवा MSD प्रकारचे रोग होणार. अशा पद्धतीने त्याने सांगितलेले. नंतर येते सायकोलॉजिकल हझार्ड्स. आता हे जे सायकोलॉजिकल हझार्ड्स आहेत इट इज अ लॅक ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन किंवा इनसिक्युरिटी, पुअर इंटरपर्सनल रिलेशन्स, वर्क प्रेशर आणि ॲम्बिग्युटी. तर हे लॅक ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असतात, ॲम्बिग्युटी असते. त्याच्यानंतर वर्क प्रेशर असते. याच्यामध्ये म्हणजे खूप प्रमाणामध्ये वर्क असते. तर हे म्हणजे डोक्यामध्ये हे मनोवैज्ञानिक असतात. तर त्याच्यामुळं त्याला सायकोलॉजिकल हझार्ड्स असे म्हणतात. तर त्याच्यानंतर हॉस्टिलिटी म्हणजे वैरसपणा राहणे. त्याच्यानंतर ॲग्रेशन राहणे. त्यासोबतच एन्झायटी राहणे. त्याच्यानंतर डिप्रेशन. डू यू नो डिप्रेशन. सर तिचा कालपासून मेसेज नाही आला सर, 2 दिवसापासून डिप्रेशनमध्ये. तर धसकटा, चहा पे आणि ते चहा पिऊन नंतर अभ्यासाला लाग. तर हे डिप्रेशन सांगितलेले आहेत. नंतर अल्कोहोलिझम सांगितलेले. अल्कोहोलिझम फेवरेट तुमचं आहे की नाही. तर तेच ड्रग ॲडिक्शन सांगितलेले, सिकनेस सांगितलेली. ही त्याच्यामध्ये हे जे आहे ते हे
बिहेवियरल आणि सायकोलॉजिकल हॅझार्ड सांगितलेले आहेत. नंतर त्यांनी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर सांगितलेले, याच्यामध्ये हायपरटेन्शन, बॉडी ॲकी किंवा पेप्टिक अल्सर्स, आस्थमा, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स या सर्व या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्समध्ये येतात. त्याच्यानंतर हीट इलनेस. आता उष्णतेच्यामुळं इलनेस काय काय होणार, तर एक्सेसिव्ह फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे किंवा एक्स्ट्रीम एजिंग राहणे किंवा पुअर फिजिकल कंडिशन्समध्ये राहणे, त्याच्यानंतर फॅटिक राहणे, त्यासोबतच एक्सेसिव्ह क्लॉथिंग डिहायड्रेशन करणे, हे सर्व हीट इलनेस प्रोड्यूस करू शकतात. अशा पद्धतीने हे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स विथ एक्झाम्पल सांगितले आणि इथं हा मस्ट नो पॉईंट संपतो. आता त्याच्या समोरचा आपण नेक्स्टमध्ये बघू. तर आता समोर आपल्याला एक मस्ट नो पॉईंट सांगितलेले बुकमध्ये ॲलर्जी मॅनिफेस्टेशन आणि त्यांचे सिम्पटम्स, तर ते बघूया. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले व्हॉट इज मीन बाय ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन, तर त्याची आपण डेफिनेशन बघूया. तर इट अकोर्स व्हेन इम्युन सिस्टम रिॲक्ट्स टू फॉरेन सबस्टन्स, पोलन, बी वेनम, पेट डेंडर और फूड प्रोडक्ट्स कॉज अ रिॲक्शन इन मोस्ट पीपल. त्यांनी काय सांगितलेलं आहे की इम्युन सिस्टम जेव्हा एखाद्या एजंटसोबत, जसे की पोलन असेल किंवा एखादा पेट डेंडर असेल किंवा इन्सेक्ट्सनं बाईट केलेलं असेल, त्याच्यासोबत इम्युनिटी जेव्हा एखादा समजा रिॲक्शन प्रोसेस करते बॉडीमध्ये, त्याला आपण ॲलर्जी मॅनिफेस्टेशन असे म्हणतो. आता ही जी ॲलर्जी मॅनिफेस्टेशन असते मित्रांनो, ते डिफरंट काइंड्समध्ये, डिफरंट व्यक्तीमध्ये डिफरंट प्रकारचे असतात. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं पुढं की सिव्हिरिटी ऑफ ॲलर्जीज फ्रॉम person to person can change from minor irritation to anaphylaxis, potentially life threatening emergency. तर त्यांनी असं सांगितलेलं की सिव्हिरिटी ऑफ ॲलर्जी हे पर्सन टू पर्सन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे फ्रॉम माइल्ड टू लाईफ थ्रेटनिंग सुद्धा असते, म्हणजे त्यांची लाईफ थ्रेटनिंग सुद्धा कॉज होऊ शकते, म्हणजे लाईफची एक्सपायरी होण्याची शक्यता असते, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की हे पर्सन टू पर्सन वेगवेगळे असतात. आता जसं बघितलं तर एखाद्याला पीनट्स खाल्ल्यावर ॲलर्जी येते, एखाद्याला धुळीमध्ये ॲलर्जी येते, तर असे पर्सन टू पर्सन वेगवेगळे असतात. तर तेच आपल्याला समोर सिम्पटम्सद्वारे सांगितलेले आहेत. तर ते सिम्पटम्स बघूया. तर सिम्पटम्स जर बघितले तर त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ही जी सिव्हिरिटी ऑफ ॲलर्जी आहे ती फ्रॉम पर्सन टू पर्सन डिफरंट काइंड असते आणि हे याच्यामध्ये आपण कमी मायनर इरिटेशन टू सिव्हिरिटी लाईफ थ्रेटनिंग सुद्धा कॉज करते. आता तेच आपण सिम्पटम्स त्याच्यामध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की हे फिवर, हे फिवर. आता हे फिवर त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्यालाच दुसरं नाव ॲलर्जिक रायनिटिस म्हणलेले. आता त्याच्यामध्ये डिफरंट काइंड्स ऑफ सिम्पटम्स असतात, जसं स्नीझिंग असेल, इचिंग ऑफ द नोज, खाजवायचं नाकावर, आईज किंवा रूट ऑफ द माउथ, रनी ओर स्टफी नोज. आता हे आपण मोस्टली बघतोच, आता प्रत्येकामध्ये ॲलर्जी झाल्यावर रनी ओर स्टफी नोज येतातच. त्याच्यानंतर वॉटरी ओर रेड ओर सोलन आय होते जिथं झालं समजा, किंवा कंजक्टिव्हिटीज आहे की नाही, धुळीमध्ये गेलं तर हे फिवरचे सिम्पटम्स त्यांनी सांगितले. आता हेच आपल्याला समोर याच्यामध्ये बघायचे तर वेगवेगळे कॉज कसे करतात ते. त्याच्यानंतर आता याचं समोर जर बघितलं तर फूड ॲलर्जी येते. आता फूड ॲलर्जीमध्ये इट इज कॉज ड्यू टू फूड ॲलर्जी. आता समजा एखादा फूड आपण खाल्ला तर त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या प्रकारचे होतात. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं, कोणाला गुळाची ॲलर्जी असते, कोणाला ब्रिंजलची ॲलर्जी असते, अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता त्याचे जे आपण सिम्पटम्स बघतो, आता त्याच्यामध्ये पहिलं त्याने सांगितलेले टिंगलिंग इन द माउथ. टिंगलिंग म्हणजे तोंडामध्ये मुंग्या येणे, तोंडामध्ये आहे की नाही येतात, म्हणजे लगेच खाजवायला लागतं आहे तोंडामध्ये. त्याच्यानंतर स्वेलिंग ऑफ द लिप्स, टंग, आईज अँड फेस और थ्रोट. आता जिथं समजा त्यांनी जसं सेवन केलं फूड, आता तर मग फूड केलं मग नंतर मग ते घशामध्ये टंग किंवा इथं स्वेलिंग होऊन जाते, म्हणजे तिथं शोथ निर्माण होतो. आपल्या आयुर्वेदिकमध्ये हाईव्ज जर बघितलं म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो पुरळ. आता ते गाठी उत्पन्न होतात, पुरळ उत्पन्न होते आहे की नाही, अंगावर उत्पन्न होतं आहे की नाही. त्याच्यानंतर ॲनाफिलॅक्सिस हे सिव्हिअर कॉज आहे. ॲनाफिलॅक्सिस हे ॲलर्जीमधला एकदम हायेस्ट कॉज आहे आणि त्याच्यामुळं लाईफ थ्रेटनिंग असते, हे लक्षात राहू दे. त्याच्यानंतर ते पुढचं येते इन्सेक्ट स्टिंग ॲलर्जी. आता हे इन्सेक्ट स्टिंग ॲलर्जीमध्ये त्यांनी सांगितलेले की आता इन्सेक्टनं बाईट केल्यावर, आता जसं आपण आता एखाद्या व्यक्तीसोबत समजा जंगलमध्ये गेले, आता जंगलमध्ये गेले तर तिथे एखादा बी आले आणि त्याच्यावर आपण काड्या केल्या, समजा म्हणजे मोहळ दिसलं आणि त्याच्यावर आपण काड्या केलं आणि बोट दाखवलं, तर मग ती बी येते, मग ती हाय म्हणते का नाही, ती मग तिथं हे करते ना, बाईट करते ना. तर मग त्याच पद्धतीनं मग तिथं जिथं बाईट केलं तिथं काय येणार, स्वेलिंग येणार. अ लार्ज एरिया ऑफ स्वेलिंग इडेमा ऑन द ॲट बायटिंग साईट ॲट स्टिंग साईट
म्हणजे त्यांनी सांगितलेले. तर तिथं शोथ निर्माण होणं. त्याच्यानंतर इचिंग और हाईव्ज ऑल ओव्हर द बॉडी. आता खाज उत्पन्न होते आहे की नाही. त्याच्यानंतर हाईव्ज पुरळ येतात पूर्ण अंगावर. अशा पद्धतीने त्यांनी हे सिम्पटम्स सांगितले. नंतर त्यांनी सांगितलेलं कफ, चेस्ट टाईटनेस, व्हिजिंग और शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, खोकला, त्याच्यानंतर घसा कोरडे होणे, त्याच्यानंतर चेस्ट टाईटनेट होणे, हे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स हे इन्सेक्ट स्टिंग ॲलर्जी थ्रू सांगितलेले आहेत. नंतर येते ते म्हणजे ड्रग ॲलर्जी. आता ड्रग ॲलर्जी जर बघितलं तर समजा एखादा ड्रग आपण पर्टिक्युलरली घेतला आणि ते त्या व्यक्तीला इम्युन सिस्टममध्ये रिॲक्शन करतो, तर त्याच्यामध्ये काय काय कॉज येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पहिले सांगितलेले हाईव्ज म्हणजे पुरळ लगेच. आता ड्रग ते इंड्यूस केलं तर लगेच हाईव्ज येणार. त्याच्यानंतर इची स्किन होणार, तिथं खाज उत्पन्न होणार प्रत्येक शरीरामध्ये. नंतर रॅशेस येणार, त्यासोबतच व्हिजिंग होणार आणि त्यासोबतच फेशियल स्वेलिंग म्हणजे तोंड असं सुजून जातो बघा. त्याच्यानंतर ॲनाफिलॅक्सिस एकदम सिव्हिरिटी कॉज होतो. अशा पद्धतीने हे ड्रग ॲलर्जीचे सिम्पटम्स होते. आता याच्यासमोर आपण बघूया. आता समोर आपल्याला त्याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्समध्ये अटोपिक डर्मॅटिटिस म्हणतात. आता अटोपिक डर्मॅटिटिस यालाच एक्झिमा असे म्हणतात. हे एक स्किन कंडिशन ॲलर्जी आहे आणि याच्यामध्ये ॲलर्जिक जे होतात ते लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत होतात. आता ह्याच्या काय काय मोस्टली हे लहान मुलांना अफेक्ट करतात. यालाच अटोपिक डर्मॅटिटिस असं म्हणतात. आता याला आपण एक्झिमा असे म्हणतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर सिम्पटम्स जर बघितले मित्रांनो तर याच्यामध्ये इचिंग खाज उत्पन्न होते. त्याच्यानंतर रेडन एरिया होते, लालसर वर्ण येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्लेक किंवा पिल्स येतात. इचिंग, रेडन, फ्लेक किंवा पिल्स. आता फ्लेक किंवा पिल्स जर बघितलं तर हे जे आहे हे आपण खाजू त्याच्यामुळं जे कण असतात ते पार्टिकल्स खाली पडतात स्किनचे रॅशेस होऊन. तर तशा पद्धतीने त्यांनी ते सिम्पटम्स सांगितलेत. आता इथपर्यंत समजलं का. आता याच्या समोर येते ते म्हणजे ॲनाफिलॅक्सिस, जी की मोस्ट सिव्हर कॉज असते ॲलर्जिकमध्ये आणि हा लाईफ थ्रेटनिंग मेडिकल इमर्जन्सी कॉज आहे त्याच्यामध्ये. आणि इट कॅन कॉज गो इन टू शॉक. आता ही एक लाईफ थ्रेटनिंग कॉज आहे ज्याच्यामुळं म्हणजे जीव घेऊन आपण म्हणू शकतो आहे की नाही, लाईफ थ्रेटनिंग. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये काही पेशंट्स शॉक म्हणून सुद्धा कोमामध्ये पण जाऊ शकतात. तर कॅन कॉज गो इन टू शॉक. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे सिम्पटम्स सांगितलेत. तर ते सिम्पटम्स कोणते तर त्याच्यामध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस, ड्रॉप इन द ब्लड प्रेशर, लॉस ऑफ कॉन्शियसनेस असते आहे की नाही. त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस काहीच नसते हे ॲनाफिलॅक्सिसमध्ये सिव्हिअर कंडिशन्समध्ये. त्याच्यानंतर ड्रॉप इन ब्लड प्रेशर त्याच्यामुळं हे होते. त्याच्यानंतर सिव्हिअर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होते म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघण्यात मिळतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्किन रॅश सांगितलेले. नंतर लाईटनेस, रॅपिड और वीक पल्स होतात, रॅपिड आणि वीक पल्स होतात, ब्रेडिकार्डिया, त्याच्यानंतर टॅकिकार्डिया, त्याच्यानंतर नॉशिया आणि वॉमिटिंग त्याच्या सांगितले. तर अशा पद्धतीने ही जी की ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन होतं ते इथपर्यंत असेल. तर छान गोष्ट आहे, नाही समजलं तर पुन्हा बघा. तर त्याच्यासमोर येते ते म्हणजे नेक्स्ट पार्ट येते ते म्हणजे मस्टो पॉईंट सांगितलेले आहे आपण. आणि हा एंडोक्राइन डिस्रप्टर्स. आता व्हॉट इज मीन बाय एंडोक्राइन डिस्रप्टर्स? एंडोक्राइन डिस्रप्टर्स आर द chemicals which mostly are man-made or human-made chemicals that may mimic, block or interfere with the body's hormone. It is a part of the endocrine system. Endocrine chemicals जे की हे ह्युमन मेड असतात आणि नॅचरलसुद्धा असतात काही. तर हे जे काय असतात हे एंडोक्राइन सिस्टीमला अफेक्ट करतात मोस्टली. आता याच्यामुळं काय होते, एंडोक्राइन सिस्टम वीक होते आणि त्याच्यामुळं ते आपल्या बॉडीमध्ये रोगजनक कार्य करतात. जसे की आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की दे आर फाउंड इन एव्हरीडे प्रोडक्ट्समध्ये फाउंड होते इन्क्लुडिंग सम कॉस्मेटिक्स, फूड अँड टॉईज, बेवरेजेस, कार्पेट्स अँड पेस्टिसाइड्स. आता हे आपल्या डेली लाईफमध्ये असतात. जसे की आता मोस्टली कॉस्मेटिक्स आहे की नाही, कॉस्मेटिक्समध्ये, त्याच्यानंतर हे फूडमध्ये, त्याच्यानंतर टॉईजमध्ये, बेवरेजेस, कार्पेट, त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स याच्यामध्ये मोस्टली प्रमाणामध्ये ह्या एंडोक्राइन डिस्रप्टर्स केमिकल्स फाउंड होतात. तर अशा पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल सांगितले. आता तुम्हाला माहितीच आहे कॉस्मेटिक म्हणलं की मोस्टली कोण यूज करते हो की नाही, आहे की नाही. त्याच्यानंतर त्याच्यासमोर सांगितलेले सम केमिकल्स ॲक्ट ॲज फ्लेम रिटार्डंट्स मे ऑल्सो बी एंडोक्राइन डिस्रप्टर्स.
तर सम केमिकल्स फ्लेम रिटार्डंट्ससुद्धा असू शकतात, म्हणजे फ्लेम रिटार्डंट्समध्ये उपयोग होऊ शकतात आणि ते काय करतात, एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणून त्यांना म्हणतात. आता त्यांच्या जर कॉन्टॅक्ट आपण थ्रू कशाने जाऊ शकतो, त्यांनी सांगितलेले इट्स कॉन्टॅक्ट्स विथ थ्रू एअर, वॉटर, फूड, त्याच्यानंतर डाएट याच्यासोबत ते जातात. अशा पद्धतीने त्यांनी एअर, डाएट, स्किन आणि वॉटर थ्रू ते कॉन्टॅक्ट होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स जर बघितले तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं ॲट्राझिन. ॲट्राझिन हा मोस्टली हार्बिसाईड म्हणून यूज होते, तणनाशक, जे की आपले मका असो किंवा शुगर केन असो किंवा व्हीट असेल त्याच्यामध्ये या पिकामध्ये ते मोस्टली हार्बिसाईड म्हणून यूज होते ॲट्राझिन. त्याच्यानंतर बिस्फेनॉल ए, BPA. हे बिस्फेनॉल ए जर बघितला तर हा मोस्टली प्लास्टिक जे की असतात डेली लाईफमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी, ते बनवण्यासाठी यूज होते. आता आपल्या खूप प्रमाणामध्ये प्लास्टिक बनवण्याचे हे आहेत, फॅक्टरी आहेत, तर त्याच्यामध्ये मोस्टली हे बिस्फेनॉल ए यूज होते. त्याच्यानंतर डायोकिन्स. हे डायोकिन्सचा यूज जर बघितला मित्रांनो तर हा खूप विषारी आहे, म्हणजे हा पॉयझनस आहे, पण त्याचा उपयोग होत नाही, परंतु ते पेस्टिसाइड्स बनवण्यामध्ये त्याचा उपयोग करतात. त्याच्यानंतर पर्कोलेट. आता पर्कोलेट याचा सॉलिड रॉकेट पर्पिलंट्स म्हणून यूज होते. तर हे जे सॉलिड रॉकेट असतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ते विजेचा स्फोटक म्हणून उपयोग होतो. जसं ते रॉकेटमध्ये त्यांना अग्नी द्यावं लागते, तर त्याच्यामध्ये पर्कुलेट्स म्हणून यूज होते. आता याचं उदाहरण जर बघितले तर पोटॅशियम पर्कुलेट. आता पोटॅशियम पर्कुलेट म्हणजे काय सर, यूज इन फायर क्रॅकर्स ऑन द ऑकेजन ऑफ दिवाळी, आहे की नाही. तर ही आपल्या गल्ल्यामध्ये लहान बाळं सगळेच आहे की नाही, तर हे पर्कुलेट्सचा आपण यूज करतो याचा पण. तर याच्यासमोर येते थॅलेट्स. आता हे थॅलेट्स याला पॉलिविनाइल क्लोराइड्स असं म्हणतात. आता हे जे की यूज होते नेल पॉलिशमध्ये यूज होते. आता याचं नेल पॉलिश किंवा सौंदर्य प्रसाधन जे साधन आहेत, जसं की हेअर स्प्रे, शॅम्पू किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण कॉस्मेटिक्समध्ये याचा खास करून उपयोग होतो. PVC थॅलेट्स लक्षात राहू द्या, आहे की नाही, यूज होईल नंतर. त्याच्यानंतर पॉलिब्रोमिनेटेड डायफेनाइल इथर्स यूज इन फर्निचर फोन अँड कार्पेट्समध्ये यूज होते पॉलिब्रोमिनेटेड केमिकल्स. त्याच्यानंतर पॉलिक्लोरिनेटेड बायफेनाइल्स जे की इलेक्ट्रिकल्स याच्यामध्ये यूज होते, जसं की प्लास्टिसायझर्स म्हणून यूज होते किंवा हायड्रोलायटिक फ्लुइड्स म्हणून यूज होते. अशा पद्धतीने याचे एक्झाम्पल्स होते. आता एक छोटासा मुद्दा राहिले ते आपण बघूया. आपल्याला बघायचे ते म्हणजे लिंक बिटवीन EDCs अँड द वेज इन विच वेल बिईंग मे बी हार्मड. तर आपल्याला काय आता लिंक्स बघायचे. आता ते लिंक्स काय येतं, तर त्याच्यामध्ये पहिले सांगितले की अटेन्शन डिफिसाइट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर्स ADHD हा जो रोग आहे, हा जो तो फोकस होऊ देत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शनमध्ये ते राहू देत नाही. हे लहान मुलांमुळे होतात हमखास, ते त्याच्यामध्ये बघण्यात येतो. त्याच्यानंतर येतं इम्युनिटी. आता इम्युनिटी थ्रू काय काय होऊ शकतात, तर चिल्ड्रन एक्सपोज टू हाय लेवल्स ऑफ PFS पर पॉलीफ्ल्युरो अल्कलाइड सबस्टन्सेस त्यांनी सांगितलेले. तर हॅड ॲडमिनिस्ट्रेटेड टू इम्युनो रिस्पॉन्स टू वॅक्सिन्स त्यांनी सांगितलेले. तर याच्यामध्ये त्यांना वॅक्सिन्स द्यायचं त्यांनी सांगितलेले. तर हे जे असतात याच्यामध्ये PFS मोस्टली अफेक्ट करतात ते चिल्ड्रन्सला. तर त्याच्यानंतर येते मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम लॉंग टर्म एक्सपोजर टू आर्सेनिक. आता लॉंग टर्म एक्सपोजर टू आर्सेनिक कॅन लीड टू मेटाबॉलिक डिसऑर्डर्स अँड अदर डिसऑर्डर्स, जसं की आता डायबिटीस त्यांनी सांगितलेली. त्याच्यानंतर दुसरे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स सांगितले, पण कशासोबत, आर्सेनिकसोबत जास्त एक्सपोजर झाल्यावर. त्याच्यानंतर येते ते म्हणजे प्युबर्टी. आता प्युबर्टीमध्ये काही केमिकल्स इन लॅव्हेंडर ऑइल अँड टी ट्री ऑइल आर पोटेन्शियल एंडोक्राईन डिसरप्टर्स. आता जसे की लॅव्हेंडर ऑइल्स त्यांनी सांगितलेले की याच्यामुळं हे काही केमिकल्स हार्म करतात. आता त्याच्यामुळं लॉंग एक्सपोजर टू लॅव्हेंडर ऑइल्स काय काय हार्म करतात, तर रिसर्चर फाउंड दॅट पर्सिस्टंट एक्सपोजर टू लॅव्हेंडर ऑइल प्रोडक्ट्स इज असोसिएटेड विथ प्रिमेच्युअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन गर्ल्स अँड इन बॉईज ऑल्सो. म्हणजे पर्सिस्टंट लॅव्हेंडर ऑइल जर समजा जास्त प्रमाणामध्ये यूज केला तर त्याच्यामुळे काय होतं, प्रिमेच्युअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन गर्ल्स आणि बॉईजमध्ये होतात. अशा पद्धतीने हे त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर लास्ट त्यांनी सांगितलेले की रिप्रोडक्शन. आता हे रिप्रोडक्शन याच्यामध्ये इट कॅन कॉज एपिजेनेटिक चेंजेस अल्टरिंग द वे जीन्स आर ऑन ऑफ इन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ऑफ माइस. आता याच्यामध्ये काही रिसर्चरनं हे लॅव्हेंडर नाही सॉरी इथं EDCचं
EDC जे केमिकल आहेत त्यांचं माईसवर एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांनी बघितलं की एपिजेनेटिक चेंजेस त्यामध्ये प्रामुख्याने बघण्यात आले आणि त्याच्यामुळे काय होतात की जेनेटिक ऑर्गन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाले नाही. आता याचंच मग त्यांनी असं सांगितलं की फाइंडिंग प्रोव्हाइड अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ हाऊ EDCs आर अफेक्ट फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन. तर आता त्यांनी असं सांगितलं की हे याचं जर लॉंग एक्सपोजर केलं EDCचा तर ते फर्टिलिटी आणि त्यासोबतच रिप्रोडक्शनला अफेक्ट करू शकतात. अशा पद्धतीने हे EDCचं त्यांनी हार्मफुल इफेक्ट सांगितलेले. अशा पद्धतीने हा सर्व जे विष उपद्रव आणि त्यांची चिकित्सा होती मित्रांनो, हे 2 पार्टमध्ये मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा मित्रांनो, एवढ्या डिटेलमध्ये एवढं इन्सेशन पॉईंट वाईज तुम्हाला दुसरीकडे चॅनल आहे की माहीत नाही, पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. तर तुमचा सहकार्य एकच असू द्या, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्या मुलांना पण सांगत जा. आणि आता दिवाळी येत आहे तर दिवाळीमध्ये एन्जॉय करा, आहे की नाही. तर दिवाळीच्या विशेष तुम्हाला हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू, टू युअर फॅमिली मेंबर्स अँड युअर स्पेशल वन्स. ओके. तर येतात आयुर्वेदासोबत असं सहकार्य राहू द्या, लाईक करत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. याची नोट्स जी आहे ती मी ॲज इट इज प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामधले मी हे आगततंत्राचा मॉडर्नचा पार्ट खूप आहे मित्रांनो, तर त्याचं काही तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. मी आहे, मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहेत, जसं तसं लिहा, बस तेवढंच हे करा. थँक्यू व्हेरी मच.